न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री किल्ले रायगड वारी। त्र्यंबकेश्वर येथून थेट किल्ले रायगडावरती निवृत्ती रायाची पालखी जाते। त्र्यंबकेश्वर ते किल्ले रायगड पालखी सोहळा समितीमार्फत दरवर्षी त्र्यंबकेश्वर गुण 100 ते 200 वारकरी घेऊन ही पालखी रायगडाकडे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी जाते। या पालखीत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 400 ते 500 वारकऱ्यांनी सहभाग घेतला। या पालखी सोहळ्याला 3 वर्ष पूर्ण झाली असून दरवर्षी अशाच प्रकारे उदंड प्रतिसाद मिळत आहे। तरी वारकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या छत्रपती शिवरायांच्या वारीत सहभागी व्हावे अशी विनंती समितीमार्फत करण्यात आली। अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श जगासमोर मांडण्यासाठी आम्ही ही पायदिंडी चालू केलेली आहे। या त्र्यंबकेश्वर ते किल्ले रायगड वारी या पालखी सोहळ्याला आमचे 3 वर्ष पूर्ण झालेले आहे। दरवर्षी आम्ही मोठ्या संख्येने या वारीत सहभागी होतो। किल्ले श्री रायगड पायथा येथे 3 दिवसाचा सप्ताह आयोजित केलेला आहे। तरी आम्ही हा दिंडी त्र्यंबकेश्वरवरून काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी मराडेपाडा येथे जाणार आहोत। येथे दर्शन झाल्यानंतर आमची पालखी प्रतापगडाकडे जाणार। प्रतापगडाला पालखी भेट आणि वारकरी दर्शन झाल्यानंतर मुक्कामाला पालखी रायगड येथे जाणार आहे। रायगडला 3 दिवसाचा सप्ताह आयोजित केला असून 27 तारखेला म्हणजे रविवारी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे। आत्तापर्यंत आपण पंढरपूरला पायदिंडी सोहळा घेऊन जात असतो, आळंदीलाही जात असतो, पण आज एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे की श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने की आपण पालखी सोहळा काढलेला आहे आणि रायगडावरती एक नवीन दिंडी सोहळा चालू केलेला आहे। या उपक्रमाला जवळजवळ आता 2-3 वर्ष झालेले आणि समाजाकरता एक नवीन उपक्रम या दिंडीच्या माध्यमातून चालू केलेला आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं आराध्य, कीर्तन प्रवचन टाळ पकवाज ज्यांच्यामुळे वाचतात ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत, म्हणून त्यांच्याही रायगडावरती हा दिंडी सोहळा चालला आहे। फार आनंद आहे आणि समाजाने याच्यात सामील व्हावं अशी सर्वांना विनंती। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पालखीची भव्य दिव्य अशी मिरवणूक करून पालखी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी येथे महाराजांच्या मंदिर दर्शनासाठी गेली। तेथे मंदिराचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांनी पालखीची निम्म्या रात्री दर्शनासाठी सोय करून दिली। या पालखीला मंदिरात जाण्यासाठी रात्री खूप उशीर झाला होता। रात्री मंदिर बंद असून सुद्धा राजूभाऊ चौधरी व महेशदादा पितांबरे यांनी पालखीचे भव्य दिव्य असे स्वागत करून मंदिर दर्शनासाठी खुले करून दिले। रात्री 2 वाजेला पालखी येथून प्रस्थान झाली। नंतर पालखी सकाळीच प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचली। प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांना अभिवादन करून वारकरी संप्रदाय मोठ्या उत्साहाने प्रतापगड पाहण्यास गेलेत। प्रतापगड पाहून झाल्यानंतर वारीची पालखी ही वळाली थेट रायगडाकडे। रायगडला संध्याकाळी 5 वाजेला पोहोचल्यानंतर वारकऱ्यांनी मोठ्या आनंदाने भजन हरिपाठ केला। हरिपाठ हरिभक्तपरायण गुरुदेव महाराज चव्हाण यांच्या कीर्तनाचा आनंद घेतला। सकाळी सर्व वारकरी मोठ्या उत्साहाने आवरून पालखी घेऊन गडावरील प्रस्थान केले। थेट किल्ले रायगडावरती शिरकाई देवीचा गोंधळ घातला। देवीचे गोंधळ पूजा झाल्यानंतर पालखी होळीच्या माळावर पोहोचली। होळीच्या माळावर ज्ञानोबा तुकाराम गजरात अख्खा रायगड दुमदुमून गेला। त्र्यंबकेश्वर ते रायगड पालखी सोहळा समिती व सर्व वारकरी बंधूंनी किल्ले रायगड भरभरून बघितला। किल्ले रायगड बघून झाल्यानंतर रायगड किल्ल्याचा इतिहास आकाश महाराज भोंडवे यांनी समजावून सांगितला। नंतर पालखी महाराजांच्या सिंहासनाजवळ पोहोचली। तेथे सर्व मावळ्यांनी एक गजरात हर हर महादेव जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन पालखी पुन्हा घडवतात झाली व पालखीचा उद्या दिनांक 27 रोजी काल्याचे कीर्तन करून कार्यक्रमाची सांगता करून पालखी नासेकडे प्रस्थान करेल असे त्र्यंबकेश्वर ते रायगड वारी समितीच्या मावळ्यांनी सांगितले। पालखी सोहळा आयोजक भाऊसाहेब डांगे, विकास नवले, राहुल नवले, विकास भगत, सूरज नवले, नितीन नवले, सार्थक डांगे, संतोष महातो या शिवभक्तांनी केली आहे। या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील काही शिवभक्तांनी हातभार लावलेला आहे। शरद विष्णू नवले, सारूळ, गोरख विष्णू डांगे, विल्लोळी, समाधान शिंदे, साहेबराव ढगे, विशाल ससाणे, पप्पू नरवाडे, दीपक नरवाडे, नितीन गायकवाड, प्रथमेश देवकर, युवराज बावले, अभि चव्हाण, सचिन नवले, मनोज नवले, सागर सहाणे, प्रथमेश देवकर व सारूळ गावातील प्रशिक्षित व्यक्ती संपत सदाशिव नवले यांनी संपूर्ण काल्याच्या कीर्तनाचा हातभार लावला। यांनाही या समितीकडून मानाचा मुजरा। जय जिजाऊ, जय शिवराय।
आपण आजपर्यंत पंढरपूर येथे जाणारी पालखी, आळंदी येथे जाणारी पालखी बघितली असेल, परंतु आज इतिहासामध्ये प्रथमच श्री क्षेत्र रायगड या ठिकाणी विल्लोळी ग्रामस्थ व भाऊसाहेब डांगे यांच्यामार्फत दरवर्षी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र किल्ले रायगड या ठिकाणी शिवाजी महाराजांची पालखी ही पायी दिंडी सोहळा यामार्फत त्या शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती घेऊन जाण्यात येते. आपल्यासोबत आहेत भाऊसाहेब डांगे. नेमकी याच्या मागचं कारण काय? त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे लोकांना समजावे, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे लोकांपर्यंत पोहोचावं. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय केलं व आपण त्यांच्यामुळे आहेत हे लोकांना समजावं, यासाठी त्यांनी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकी त्यांचं दरवर्षी याची संकल्पना कुठून आली आणि का सुरू केलं. आपल्यासोबत आहेत भाऊसाहेब डांगे. जय जिजाऊ जय शिवराय. काय सांगशाल, तुमच्या डोक्यात कशी ही संकल्पना आली का आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रचार प्रसार कशामार्फत केला पाहिजे आणि आपण आपल्या गावापासूनच सुरुवात केली किंवा आपण स्वतः सुरुवात केली, तर याचं कुठं ना कुठं आज तुम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे, परंतु आज 3 वर्ष झाले, आज हजारोंच्या संख्येने लोक तुमच्याशी जोडले गेलेत. काय सांगशाल? प्रथमतः विल्लोळी गावातून आम्ही काही मुले घेऊन गड किल्ल्यांवरती जायचो. गड किल्ल्यांवरती गेल्यानंतर आम्ही तेथे गडदुर्ग संवर्धन करायचो. गडदुर्ग संवर्धन करता करता आमच्या मनात अशी एक संकल्पना आली की दरवर्षी आपल्या गावातील लोक दर महिन्याला त्र्यंबकेश्वरला वारीला जातात. आपण दर महिन्याला दर रविवारी गडकिल्ल्यावर जातो. मग आपण महाराजांची वारी चालू केली, तर या विचारातून आम्ही एकत्र आलो आणि आम्ही त्र्यंबकेश्वर ते थेट किल्ले रायगड अशी वारी चालू करण्याचा संकल्प केला. यात आम्हाला आकाश महाराज भोंडवे आळंदी पुणे हे भेटले. मग यांच्या माध्यमातून आम्ही किल्ले श्री रायगड येथे 3 दिवसीय सप्ताह आयोजित करतो. आस्ते गदम आस्ते गदम आस्ते गदम महाराज गणपती उपती सुवर्ण रत्न श्रीपती आयुष पदान जागृत नयनंकार मंडित शास्त्र पारंगत दुर्नीतीत पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर महाराज दिला श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी